वलांडीतील नाबार्डच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याने सुरळीत खरेदी चालू। राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ घेतली आहे। वलांडीच्या खरेदी केंद्रावर मुदत संपल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते। या खरेदी केंद्रावर आजपर्यंत 20 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी केली आहे। मुदतवाढ मिळाल्याने शेतकरी चिंतेपासून मुक्त झाले आहेत। याबाबत आमचे प्रतिनिधींनी घेतलेल्या खरेदी केंद्रावरील प्रतिक्रिया अशा आहेत की सदर खरेदी केंद्रावर तालुका व तालुक्याबाहेरील आजपर्यंत 2900 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी 2122 शेतकऱ्यांना या खरेदी केंद्राचा संदेश गेला असून यापैकी 1207 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी या केंद्रात झाली आहे। त्यात आणखीन 778 शेतकऱ्यांना खरेदी केंद्राकडून संदेश जाणे बाकी आहे, अशी प्रतिक्रिया येथील खरेदी केंद्रावरील संगणक ऑपरेटरने दिली। या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना आपले सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांना थांबण्यासाठी मुबलक जागा असून शेतकऱ्यांच्या राहण्याचीही सोय आहे, तर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे। खरेदी केंद्रांनी बोलावलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांना नंबर प्रमाणे टोकन देण्यात येऊन त्या टोकन प्रमाणेच वाहनातील सोयाबीनची खरेदी करण्यात येते। तर खरेदी केंद्रावर परराज्यातील हमाल असल्याने ते खरेदी केंद्र हे रात्री उशिरापर्यंत चालूच असतं व या परराज्यातील हमालांना प्रति क्विंटल 38 रुपये प्रमाणे हमाली मिळते, अशी प्रतिक्रिया येथील हमालांनी दिली आहे। एकंदरीत या केंद्रावर शेतकऱ्यांची खरेदी सुरळीत चालू असून कोणत्याही शेतकऱ्याची भेदभावना होत नसल्याची कबुली येथील ऑपरेटरने दिली आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदागर।